की जेव्हा आपण कोणाला तरी थँक्यू म्हणतो किंवा आपल्या अचिव्हमेंट्सची एक उजळणी घेतो, त्यावेळी ऑटोमॅटिक आपली मानसिकता पॉझिटिव्ह होते. का हा प्रश्न कोण विचारतच नाही, ओके. की का मला हे रेझोल्युशन करायचंय. रेझोल्युशनच पाहिजे, मला परफेक्ट लाईफ पाहिजे, त्यासाठी साधनं पण मला परफेक्ट पाहिजेत, त्यासाठी सपोर्ट सिस्टीम मला परफेक्ट पाहिजे. ह्या परफेक्शनच्या नादात पण बऱ्याचदा अपयश येतं. त्यावेळी एक सर्वात मोठी गोष्ट घडती म्हणजे आपण आपल्या रेझोल्युशनची जबाबदारी घेतो, की वेळेचं महत्त्व ज्या लोकांना वेळीच कळतं ते थोडंसं सस्टेन करतात. पण मला काय हवंय किंवा मी कुठे कमी पडतोय, किंवा जसं तुम्ही सांगितलं की सेक्शन बनवा, फायनान्स वेगळा, लाईफ वेगळं, हे वेगळं, आणि त्याच्यात मार्क देऊन असं पेन पेपर घेऊन आपण खरंच करायला विसरलोय, म्हणजे कळतच नाहीये. तुझ्या आयुष्यात एकदा असं कधी झालंय का, की तू काहीतरी करायचं म्हणून सुरू केलंयस काम आणि तुझ्यामध्ये एक शब्द आलाय की उद्या करतो. प्रत्येकाकडे 24 तासच आहेत ना. मग काही लोक कसं काय चांगलं टाइम मॅनेज करतात आणि मग मला का जमत नाही? म्हणजे हा क्वेश्चन सगळ्यांना असतो कॉमन. आणि है ना. तर वेळेच्या नियोजनापेक्षा ना एनर्जी मॅनेज करा. पण तुम्ही जर का नॅचरली निगेटिव्ह व्यक्ती असला हो, तर ते कसं काम करेल? शांततेचे 24 तास सुद्धा सक्सेस आहे. नक्कीच यार, म्हणजे हो. कारण ही जर्नी आहे ना रे. काय होईल थोडंफार 2026 मध्ये जातील काही गोष्टी, पण सुरू तर केलं आपण.